नमस्कार, मी विलास बडे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी सुरुवातीलाच फडणवीस सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पाची. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीपूर्वीची मतपेरणी असल्याचं आज दिसून आलं. प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी, कामगार तसंच विविध सामाजिक समूहांना खुश करण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला. अर्थसंकल्पात आज नेमकं कोणाला काय मिळालं, आपण एक नजर टाकूयात. सुधीर मुनगंटीवार यांच्या या महाथाळीतून आज कृषी क्षेत्रासाठी कृषी सिंचन योजनेसाठी 2720 कोटींची तरतूद केली गेली. जलयुक्त शिवार योजनेसाठी 8946 कोटींचा निधी दिला गेला. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 600 कोटींची तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पात करण्यात आली. काजू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली. 139 गोशाळांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देणार असल्याचं सुद्धा सरकारनं आज घोषित केलं. उद्योगांना काय मिळालं, तर रोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू करण्यात येणार आहे. लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार आहे. प्रमुख शहरातील प्रकल्पातील 30% भूखंड महिलांसाठी राखीव ठेवले जातील. राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना 10% अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे. खादी ग्रामोद्योगासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी काय मिळालं, तर 10,000 लघु उद्योग सुरू करून महिलांना रोजगार दिला जाईल. विधवा घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार योजनेसाठी 200 कोटींची तरतूद केली आहे. महिला बचत गटांसाठी नवी प्रज्वला योजना आज सरकारनं जाहीर केली आहे. अल्पसंख्याक तरुण महिलांना रोजगार देण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला सुरक्षितता पुढाकारासाठी 225 कोटींची तरतूद केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 विश्रामगृह उभारण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ओबीसी महामंडळासाठी 200 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 61 अहिल्यादेवी होळकर सभागृह राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात उभे केले जातील. 12 बलुतेदार सक्षमीकरणासाठी 100 कोटी रुपये दिले जातील. दरम्यान हा सगळा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडला. त्याचवेळी अचानक विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचं कारण म्हणजे अर्थसंकल्प मांडण्याआधी तो फुटलाय आणि ट्विटरवर अर्थसंकल्पातले मुद्दे ट्विट केले जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे नेते आणि विधानसभेचे नेते यांनी केला. विधानसभेमध्ये अजित पवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत याला जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. अर्थसंकल्पाचा पहिला भाग सादर झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प फुटला नसल्याबद्दल खुलासा केला आणि विरोधकांना अपडेट होण्याचा टोला लगावला. लगेचच्या लगेच बाकीच्या गोष्टी कशा झाल्या, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्यात आणि त्याच्याकरता आम्ही सभागृहामध्ये हा सगळा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हे अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प सादर करत असताना ते ट्विट अकाउंट हँडल करू शकत नाहीत, परंतु त्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पाच्या आधीच तयार केलेल्या जाहिराती ह्या प्रसिद्ध होत आहेत. हा आज तुम्ही कुठेही पाहू शकताय. याचाच अर्थ हा अर्थसंकल्प फुटलेला आहे. हा सभागृहाचा आणि आम्हा सदस्यांचा अपमान आहे, अवमान आहे. याबद्दल अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे. परंतु यांना एवढी सत्तेची धुंदी चढलेली आहे, हे काही ऐकायला तयार नाहीत. नुसत्या घोषणा तिथं देत बसलेले आहेत. आपण जर ट्विटरवर आलेले सगळे ट्विट बघितले, एकही ट्विट हा आपल्याला
अर्थमंत्र्यांच्या भाषणाच्या आधी आलेला त्या ठिकाणी दिसणार नाही, किंवा किमान 15 मिनिटाचा त्याच्यामध्ये एक लॅग हा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प बघितला तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्पामध्ये साधारण पीएमओचं जे ट्विट असतं त्याच्यामध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये 2-3 मिनिटाच्या वर लॅग नसतो, इतकं सायमल्टेनियसली ते होत असतं. आणि आपण जर बघितलं तर विशेषतः तिथलं जे माहिती खातं आहे हे माहिती खातं जवळजवळ लाईव्ह त्या ठिकाणी त्याची बातमी देत असतं. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांची घोषणाबाजी आज पाहायला मिळाली. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणा द्यायला सुरुवात केली. काल सादर झालेला आर्थिक पाहणी अहवाल फसवा असल्याचा सुद्धा यावेळी विरोधकांनी आरोप केला. बातमी दिल्लीतून आहे. लोकसभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीच्या वेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ओवैसी शपथ घेण्यासाठी आले असता विरोधकांनी जय श्रीराम आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. मात्र ओवैसींनी विरोधकांची शेरेबाजी हलक्या फुलक्या पद्धतीने घेतली. दरम्यान जय भीमचा नारा देत ओवैसींनी आपली शपथ पूर्ण केली. मैं असदुद्दीन ओवैसी, जिसे लोकसभा का रुकन मुंतखब किया गया है, खुदा के नाम से हल्फ उठाता हूं कि मैं भारत के आईन पर जो कानून के बमूजिब तय पाया है एतकाद रखूंगा, उसका वफादार रहूंगा. मैं भारत के इख्तियार आला और सालमियत को बरकरार रखूंगा और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूं इसके फ़राइज़ व वफादारी से अंजाम दूंगा. जय भीम, जय मीम, तकबीर, अल्लाह अकबर, जय हिंद. तर तिकडे उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर बर्क यांनी वंदे मातरमवर आक्षेप घेतला. वंदे मातरम इस्लाम विरोधी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य बर्क यांनी केलं. त्यानंतर त्यांनी आपलं म्हणणं संपताच जागेवर बसताना सदनातील खासदारांनी वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या. यानंतर संसदेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं. मैं भारत के इख्तियार आला और सालमियत को बरकरार रखूंगा और जिस ओहदे को. भाजपचे राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष असतील आणि विरोधक अध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवार देणार नसल्यानं बिर्लांचा मार्ग आता मोकळा झालाय. लोकसभेत एनडीए आघाडीचं बहुमत असल्यानं ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित झालंय. लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस अहलुवालिया आणि डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून खासदार ओम बिर्ला यांचं नाव निश्चित करण्यात आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यांची या पदावर निवड निश्चित मानली जात असताना आता 10 पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिलाय. एक नजर टाकूयात बिर्ला यांच्या राजकीय कारकिर्दीवर. 2014 मध्ये ओम बिर्ला पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले. 2014 ते 2019 या कालावधीत अनेक संसदीय समित्यांमध्ये त्यांनी योगदान दिलं. कोटा विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदारकीची निवडणूक बिर्ला यांनी जिंकली आहे. राजस्थान सरकारचे संसदीय सचिव म्हणून बिर्ला यांनी काम केलंय. संसदीय सचिवपदी असताना त्यांनी पूरग्रस्तांकरता भरीव काम केलंय. गंभीर रोगांनी पीडित असलेल्यांना 50 लाखांपर्यंतची मदतही देण्यात आली आहे. सोमवारी भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुणवत्ता, निपुणता आणि तत्परता यावर भर देण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीच वरिष्ठता हा जबाबदारी सोपवण्याचा एकमेव निकष असणार नाही हे स्पष्ट झालं होतं आणि त्याच अनुषंगाने ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी संधी दिली जात असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बिहारमधून एक चिंताजनक बातमी. बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे मरण पावलेल्या बालकांची संख्या 100 पेक्षा जास्त झाली आहे. तर उष्माघातामुळे सुमारे 80 जणांचा मृत्यू गेला. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संतप्त नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय.
मागील 18 दिवसांपासून मेंदूज्वरानं मृत्यूचं थैमान मांडलंय। मेंदूज्वरामुळे राज्यात 100 पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे 100 पैकी 83 बालकांचा मृत्यू हा श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झाला। मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराचं थैमान पाहायला मिळतंय। त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इथल्या रुग्णालयांना भेट दिली आहे। पण आरोग्य सुविधा पुरवण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप करत पीडितांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। कोई बात नहीं बताया गया। कोई भी प्रचार प्रसार गांव जी में नहीं, कोई प्रचार नहीं है। चमकी बीमारी क्या है? चमकी बीमारी के बारे में हम लोग के टीवी पर देख करके थोड़ा बहुत मालूम चला है, लेकिन हम लोग के गांव में कोई अनाउंस नहीं हुआ है। कोई भी प्रचार नहीं आया कि हाँ इससे चाहे वैसे रखना है, बच्चे लोग को ये करना है वो करना है, कोई बात नहीं। नितीश कुमार यांनी या सगळ्या परिस्थितीकडे बराच काळ कानाडोळा केल्यामुळे त्यांच्यावर जहरी टीका केली जाते। 108 मुलांचा मृत्यू झाला नसून सरकारने त्यांची हत्या केली असा आरोप विरोधी पक्षनेत्या राबड़ी देवी यांनी केला होता। मेरे गांव में नहीं किया गया है। मेरे भतीजा को नैरा में हुआ है ना, तो कब कल ले परसों लेके आया हुआ था, कल सर यहाँ से नाम काट दिया तो ले गया घर अच्छा है बच्चा। अच्छा हाँ, लेकिन कोई प्रचार प्रसार नहीं है? नहीं। क्या बीमारी है, इससे कैसे बचना है? नहीं सर, हम वही प्रचार नहीं। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी बिहारमधल्या बालमृत्यूंसंदर्भात अभ्यास करण्याकरता अत्याधुनिक संशोधन केंद्र तातडीने स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान या बालमृत्यूंच्या घटनाप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्याचे आरोग्य मंत्रालय यांना नोटीस बजावली आहे। राज्यात उष्माघातानं बळी पडलेल्यांची संख्या 80 वर पोहोचली आहे। पण प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बळींची संख्या 150 वर असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। मेंदूज्वर आणि उष्माघाताला आळा घालण्याकरता बिहार प्रशासनाला सपशेल अपयश आलंय। रुग्णांना सरकारी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत। औषधं, उपचार, अन्न या साऱ्यांचीच रुग्णालयामध्ये वानवा असल्यानं सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। परिस्थिती अत्यंत भयानक आहे। आशा करूया लवकरच ही परिस्थिती नियंत्रणात येईल। बातमी चेन्नईतल्या एका व्हायरल व्हिडिओची आहे। चेन्नईतल्या बसच्या छतावर चढून धुडगूस घालणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। चेन्नईतल्या पचई सिया महाविद्यालयातले हे विद्यार्थी असल्याची माहिती मिळते। या विद्यार्थ्यांनी पूर्ण बस खचून भरली होती, तरी अनेक विद्यार्थी अति उत्साहात बसच्या छतावर चढले। खिडकीत लटकत आणि छतावरून विद्यार्थी कॉलेजच्या नावानं घोषणा देत निघाले। बस चालकालाही हे तरुण जुमानत नव्हते। तेवढ्याच समोरून जाणाऱ्या दुचाकीस्वारानं अचानक ब्रेक लावला, तेव्हा बस चालकानं जोरात ब्रेक मारला, त्यामुळे सगळे विद्यार्थी खाली कोसळले। या प्रकरणी 24 विद्यार्थ्यांना चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बातमी पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। पुणेकरांसाठी ही बातमी म्हणजे हेल्मेट संदर्भातली आहे। पुणेकरांच्या जोरदार विरोधानंतर अखेर हेल्मेट सक्तीतून त्यांना मोठा दिलासा मिळालाय। यापुढे हेल्मेट सक्तीचा दंड रस्त्यावर वसूल करण्याऐवजी सीसीटीव्हीद्वारे वाहनधारकांच्या घरी ई-चलान पाठवलं जाणार आहे। पुणेकरांचा मनस्ताप आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। सीपींना असे निर्देश दिले आहेत की ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून हेल्मेट सक्ती किंवा ट्रॅफिक व्हायलेशन्सवर कारवाई करतोय, तशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हे करावं, कोणालाही थांबवण्यात येऊ नये। कोणी जर या ठिकाणी व्हायलेशन करत असेल तर आपल्याकडे सीसीटीव्हीत ते कॅच करता येतं, त्याच्या घरी त्याचा चालान जाईल आणि त्या चालानच्या माध्यमातून मला असं वाटतं की एकदा चालान गेला की भविष्यामध्ये देखील अशा प्रकारे ते करणार नाहीत। 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। यात शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विज्ञान शाखेसाठी 5% तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी 8% जागा वाढवण्यात आल्यात। 11वीच्या प्रवेशाचा तिढा ही दरवर्षीचीच बाब झाली आहे। कला व वाणिज्य शाखेकरता 8% अधिक जागा वाढवून देण्यात येत आहेत। तसेच पुणे व नागपूर करता निश्चित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये कला वाणिज्य विज्ञान शाखांकरता 10% जागा विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाढवून देण्यात येत आहेत। सदर वाढ ही क्षेत्रातील इयत्ता 11वी प्रवेशाकरता नोंदणी केलेल्या राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएससीच्या विद्यार्थ्यांची
संख्या विचारात घेऊन करण्यात येत आहे. तुम्ही पाहता दिवसभराच्या बातम्या. पनवेलमध्ये शाळेत गेटबाहेर सापडलेल्या बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणी एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन जाणारा अज्ञात इसम कॅमेऱ्यात कैद झालाय. हातगाडीवरून स्फोटकं वाहून येणारी ही व्यक्ती सीसीटीव्हीत दिसतीये. मात्र या व्यक्तीने तोंडावर रुमाल गुंडाळल्यानं त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण आहे याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. काल आपण बघितलं पनवेलमधल्या कळंबोली परिसरामध्ये एका शाळेच्या बाहेर बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनय, विलास, रात्री 9:30 वाजताची ही घटना आहे. ज्या सीसीटीव्ही कॅमेरामधले जो वेळ आहे त्या अनुषंगाने 9:30 वाजता ही व्यक्ती जी ब्लू निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे आणि एक टॉवेल टाकून टॉवेलवरती टोपी घातली जेणेकरून चेहरा दिसू नये अशा पद्धतीने त्यांनी हातगाडीवरती हा बॉम्ब म्हणजे थर्माकोलचा बॉक्स होता आणि थर्माकोलच्या बॉक्सच्या आतमध्ये एक लोखंडी छोटा बॉक्स होता ज्याला चारी साईडनी स्क्रूड्रायव्हर होते आणि स्क्रू लावले होते. त्याचबरोबर टायमर होता आणि एक बॅटरी होती. असं सगळं मिळून हे सगळं बॉक्समध्ये ठेवण्यात आलं होतं. 9:30 वाजता ठेवून ही व्यक्ती तिथून निघून गेली होती. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे 12 तासाचा हा टायमर होता. म्हणजे सकाळी 7 वाजेपर्यंत हा 9 ते 9:30 वाजेपर्यंत टायमर हा चालू असायला पाहिजे होता. मात्र नक्की काय घडलं होतं की ह्या व्यक्तीने जो टायमर सकट हा स्फोटकं जी आणली ती शाळेच्या गेटच्या बाजूला त्यांनी ती ठेवली आणि तिथून निघून गेला. ही व्यक्ती कोण आहे अजूनपर्यंत पोलिसांना माहिती नाही. पोलीस या व्यक्तीचा आता शोध सुरू केलेला आहे. ह्या संपूर्ण कळंबोली परिसरामधले जेवढे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या सगळे सीसीटीव्ही फुटेज बस स्टॉप असतील किंवा हायवेवरचे सीसीटीव्ही फुटेज हे सगळे पाहणी सुरू आहे जेणेकरून हा व्यक्ती कुठल्या मार्गाने गेलेला आहे कुठे चेहरा त्याचा मिळतोय का हे सगळं पाहण्याचं काम आता पोलीस विभाग करते. आणखी त्यामध्ये त्याला मदतीला आज ATS ची टीम देखील आली होती. ATS देखील आपल्या पद्धतीने याचा पूर्णपणे तपास करते. धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतानं एक आपला योद्धा गमावला. मेजर केतन शर्मा शहीद झाले. त्यांच्या जाण्यानं मेरठ शहर दुःखाच्या सागरात बुडालंय. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलातील जांबाज मेजर केतन शर्मा शहीद झाले. एका इमारतीत दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली. मेजर केतन शर्मा आपल्या पथकासह त्या इमारतीच्या परिसरात पोहोचले आणि त्यांनी जोरदार कारवाई करत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. काही दहशतवादी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान इमारतीत असलेल्या काही दहशतवाद्यांनी मेजर केतन यांच्या पथकावर गोळीबार केला. त्या गोळीबारातच मेजर केतन शहीद झाले. 2012 मध्ये मेजर शर्मा भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी इरा आणि 4 वर्षांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच मेजर केतन यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. सर्वांना आपलंसं करणारा हा वीर योद्धा आज काळाच्या पडद्याआड गेलाय. मंगळवारी दुपारी मेजर केतन यांचं पार्थिव मेरठमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं मेरठवासियांनी भारत मातेच्या या वीरपुत्राला साश्रू नयनांनी शेवटचा निरोप दिला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.